बातमी मुंबईतल्या दादरमधून दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेले आहेत। बेस्ट चालकाचं बेस्टवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालेला आहे। या अपघाताचे सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेत। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही अपघाताची घटना घडली। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 4 जण जखमी झालेत। बेस्टनं एका टॅक्सीसह 2 ते 3 वाहनांना जोरदार धडक दिली। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। नेहमी हे ऍक्सिडेंट होत आहेत, त्याच्यामुळे बस डेपोच्या बाहेर पडतानाच तुम्ही संपूर्ण ती बस चेक केली गेली पाहिजे की त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे। डेपोच्या बाहेर पडताना जो ब्रेक बरोबर आहे का, आणि ईव्ही बसचा खरं तर या ईव्ही बसच्या जास्तीत जास्त ऍक्सिडेंट होत आहेत, तर त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। मैंने दो तीन लोगों को देखा जख्मी थे। 2 तो एकदम बुरी तरीके से जख्मी थे, एक नॉर्मल था और बाकी 2-3 लोग और थे तो वो भी नॉर्मल जख्मी थे। बाकी 2 लोग बहुत बुरी तरीके से जख्मी हुए हैं। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, या अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं आहे का? चालकाचं नियंत्रण सुटलं होतं की बेस्ट बसमध्ये काही बिघाड होता? सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे तो बस चालक विकास पडावे याच्या विरोधात आता दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते FIR नोंद करण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये स्टेटमेंट घेताना जी पोलीस सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये विकास पडावे जो अपघात प्रकरणी हा बस चालवत होता आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। त्यांनी पोलिसांना असं स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ब्रेक जो आहे तो बेस्ट बसचा तो दाबला गेला नाही। त्याच्यामुळे टेक्निकल जे आहे, टेक्निकल कारण जे आहे ते विकास पडावे या बस चालकाने पोलिसांसमोर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे। आता या संदर्भात पोलीस तर चौकशी करतीलच, मात्र बेस्ट बसकडून सुद्धा अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे। ती बेस्ट बस जी आहे जिची अवस्था फार दुरावस्था झालेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झालेला आहे आणि 3 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। या सर्वांना सायन हॉस्पिटलमध्ये जे आहे ते ॲडमिट करण्यात आलेलं आहे। मात्र या बेस्ट बसचा आपण जर पुढचा भाग बघितला तर अक्षरशः चुरडा झालेला आहे, काचा वगैरे फुटलेल्या आहेत आणि खरोखर चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला का, कारण त्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही आहेत। त्याच्यामुळे अंतर्गत चौकशी नंतरच हे कळेल की ब्रेक दाबला गेला होता का, खरोखर टेक्निकल प्रॉब्लेम होता का, की चालकाने वेळीच ब्रेक दाबला होता की नव्हता, हे रिपोर्ट नंतर कळेल। ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले राहा।